अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात सोनसावर या दुर्मिळ वृक्षाची फुले फुलली आहे। ही फुले पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असून या अतिदुर्मिळ वृक्षाचा शोध वनोजा येथील वन्यजीव प्रेमींनी लावलाय। काटेपूर्णा अभयारण्याजवळच असलेल्या वनोजा परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागताच निसर्गाची आगळीवेगळी किमया सर्वत्र पाहायला मिळते। दुर्मिळ पिवळ्या पळसाचे अस्तित्व असलेल्या वनोजा येथून जवळच असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात अत्यंत दुर्मिळ असे सोनसावर फुलांचे झाड सर्वांना आकर्षित करत आहे। या दुर्मिळ फुलांचा शोध वनोजा येथील वन्यजीव तसेच पर्यावरण प्रेमींनी लावला आहे। सोनसावर वृक्षाचा शोध सर्वप्रथम पर्यावरण प्रेमी आदित्य इंगोले, प्रवीण गावंडे, सौरभ इंगोले, शुभम हेकड यांनी लावला असून निसर्ग तथा वन्यजीव प्रेमी काटेपूर्णा अभयारण्यात जंगल भ्रमंती करत असताना त्यांना सर्वप्रथम दूर डोंगरावर हे झाड दिसून आले। या अति दुर्मिळ वृक्षाबाबत काटेपूर्णा अभयारण्याच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली। येणाऱ्या काळात या वृक्षाच्या प्रजातीचं संगोपन वन्यजीव विभागाच्या मार्गदर्शनात वनोजा येथील निसर्गप्रेमी करणार आहे। काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये आम्हाला मिळालेला जो दुर्मिळ वृक्ष आहे तो सोनसावर आहे। पिवळे धमक फुलं जे आहे सोनेरी रंगाचे दुरून आमचं लक्ष वेधत होते आणि तिथं जाऊन जेव्हा आम्ही पाहिलं तर तेव्हा आम्हाला दुरून ते काटेसावर वाटलं, पण तिथं जाऊन पाहिल्याच्या नंतर दुर्मिळ असा सोनसावर हा आढळला। काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्येच त्याची नोंद झालेली आहे आणि कदाचित वाशिम जिल्ह्यातली पहिलीच नोंद असेल। त्याची माहिती आम्ही संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेली आहे आणि त्याच्या संवर्धनासाठी आम्ही विशेष असे कार्यसुद्धा करणार आहोत। यासोबतच त्याला इंग्रजीमध्ये येलो सिल्क कॉटन असे म्हणतात आणि टॉर्च ट्री असे सुद्धा म्हणतात। औषधी गुणधर्मयुक्त असा हा वृक्ष आहे। मराठीमध्ये गणेरसुद्धा त्याला म्हणतात आणि यासोबतच पिवळा पळस असेल आता काटेपूर्णा अभयारण्यात आढळलेला सोनसावर, यामुळे कदाचित खूप एक मोठा संधी उपलब्ध झालेल्या अभ्यासासाठी की दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती इथं आढळत आहेत।